तर फायनल मित्रांनो आता आपण मालेगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आजची रेस्ट किंवा आजचा बऱ्यापैकीचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे. मालेगावमध्ये आपला मुक्काम होतो आहे. आपला शंभो या ठिकाणी लावलेली आहे आणि खरं तर हे पाहुण्याचं घर आहे. मागच्या वेळेस तुम्हाला कदाचित आठवण असेल, व्हिडिओ संपूर्ण जर पाहिला, हे लोकेशन देखील तुम्हाला माहिती झालं असेल का मागच्या वर्षी ह्या नाही पण जेमतेम मला वाटतं थोडा उशीरच झाला असेल. पण या ठिकाणी आपण मुक्काम केला होता. मुक्काम नव्हता केला, जेवण करून आपण पुढच्या प्रवासाला गेलो होतो. कारण मालेगावपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावरती रात्रीचा मुक्काम केला होता. सकाळी 5:30-6ला तिथून निघलेलो. 6:15-7च्या आसपास इथं पोचलो होतो. इथं आल्या पहिल्यांदा झोप घेतली होती. नंतर आपण आंघोळ करून जेवण केलं होतं आणि नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज पण असंच काहीसं, पण आपण येवल्यातनं निघलेलो. येवल्याचं थोडं काय पुढं होतो. आज सायकल जाम चालवली आहे. सकाळी पहाटे उठल्यापासून सायकल चालवत होतो. टेम्परेचर इकडं आपल्या भागांपेक्षा खरंच लय गरम आहे. इकडे झाडं जिथं तिथं बघावं झाडच दिसत नाही. आपल्या भागात तरी झाडांचं प्रमाण जास्त आहे आणि पाण्याची संख्या इकडे थोडी फार कमी दिसते. कारण आपल्या इकडं कॅनेल लाईन असल्यामुळं कुठं ना कुठं गारवा आहे. इथं गारवाचं प्रमाण खूप कमी आहे. इथं फक्त आणि फक्त टेम्परेचर आहे. तर दुपारची सायकल चालवतच नाही कारण इकडलं वातावरण खूप कडक आहे आणि कडक म्हणजे एकदम जास्त ऊन आहे. आता आपण घरामध्ये एंट्री करतोय. आपली शंभो या ठिकाणी लावलेली आहे आणि उद्याचा आपला प्रवास जेवढं काय आज आपल्याला दाखवतो आहे चॅनलवरती तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन. असंच आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. चला तर फायनल मित्रांनो, पाहुण्यांची इथं आजचं जेवण आहे शेवटचं. म्हणजे कसं तुम्हाला कळलं असं शेवटचं म्हणजे काय. तर जेवण म्हणजे की महाराष्ट्रातलं शेवटचं जेवण आहे. नंतर आपले पाहुणे कुठंच नसणार आहेत पुढं आणि पाहुण्यांच्यातलं हे शेवटचं जेवण असणार आहे किंवा आपलं शेवटचं जेवण असणार आहे महाराष्ट्रातलं, म्हणजे नातेवाईकांच्यातलं. कारण नंतर आपल्याला वाटत जे काही अडचणी येतील त्याला सामोरे जाऊन तसंच राहायचं आहे आणि तसंच जेवण करत पुढं जायचं. चला आता हे काही ठिकाणी ताट आहे. आता पहिले जेवण करतो. जेवण केल्यानंतर थोडा आराम. प्रवास मालेगावामध्ये आल्यानंतर प्रचंड सायकल दिवसभर चालवत होतो आणि असा दिवस परत काय भेटणार नाही आहे जवळपास 4 महिन्यामध्ये. आजचा हा दिवस मुलांबरोबर घालवतो आहे. हे मुलं तुम्ही पाहिली, हे सर्व क्रिकेट खेळत आहेत आणि मला बोलले तुम्हाला खेळायचं आहे आमच्याबरोबर आणि जस्ट क्रिकेटला सुरुवात केली. आपली टीम इकडे पहिल्यांदा आपली टीम. आत्ता आपण काय चालू आहे? विनर आहे दोनदा ना. आता आमची विनर टीम आहे आणि हारलेली टीम आहे. बघा हारलेले चेहरे दाखवा पाहिजे. ही हारलेली चेहरे. पण ठीक आहे, आता त्यांना पण आपल्याला हरवायला चान्स आलेला आहे. पण पहिल्यांदा आम्हाला बॅटिंग करायची. आमची टीम्स किती स्कोअर करल त्यानंतरच ह्यांना बनवायला आहे. बघू आता आहे की नाही. हा, आणि ओपनिंग कोण करते आमच्यातनं? म्हणजे अरे बॅटिंगला फर्स्ट कोण जाते? तुम्ही तिघं पहिल्या 3 बॉलला आउट झालाय. पहिला कोण आउट झालं? रुद्र झाला होता. आता रुद्र शेवटला जाणार. 2 नंबरला कोण आउट झालं होतं? तो आउट झाली होती. आणि 3 नंबरला याची बॅटिंगच झाली कशी नाही झाली? आउट झाला पहिल्या बॉलला. बरं आता तू जा ओपनिंग कर. सेकंड जो फर्स्ट गेला तो लास्ट जाणार. नाही, त्यांनी काय केलं होतं, तिथं तो दादा राहिला होता आणि तो रनला जातो. मी तर लोक तिथे रनला. इतकी बडबड करते ही पोरगी, इतकी बडबड करते. तोंड तिचं काय दुखतच नाही. आल्यापासून कान जाम केल्यात ह्या पोरीनं. शांत बसती का नाही काय माहिती, पण भारी बोलते ती. ऐकायला पण चांगलं वाटतं तिचं बोलणं. तर बघू आता आमची टीम क्रिकेट खेळते. ए नाव काय तुझं? आत्मज. आत्मज आता बॅटिंग करायला गेलाय. तुझं? आत्मज, परी, त्याचा रुद्र. माझ्या टीमचे नाव आहेत आत्मज, परी आणि रुद्र असे माझी टीम आहे. आणि सेकंड विरुद्ध टीमची नावं सांगा पटापटा. चला. वृंदा, हिमांशू, कार्तिकी आणि रोहित अशी त्या हरलेल्या टीमची नावं आहेत. चला की तुम्ही. फिल्डिंग कॉम्प्रोमाइज नाही. हारलाय तुम्ही. चला. हारलेली टीम आता फिल्डिंग करायला चाललेली आहे आमची.
ए पळल्याला धरत नाही चौकार गेल्यानंतर, एकच वन साईड पकडायची. अरे बॉल नाही कोण गेलं? अरे बॉल कोण आणा गेलं? त्या गाडीकडे बॉल गेलाय. हे अशी परिस्थिती आहे मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड वरती. नाही आउट नाही तू खेळ. नाही तिच्या डोक्यावरून आता आम्ही नो बॉल घेणार होतो पण जाऊ दे म्हणलं. फ्री हिट मिळून गेली. परत चौकार आहे. नको पळू नको अजिबात. कुठं बॉल आतमधनं टप्पा गेलाय. चिटिंग करू नका तुम्ही. रे तू चौकार किती मारले? 3. 4 त्रिक 12. तू किती काढले? 12 आणि 2 किती झाले? 14. तू किती काढले? 2. आणि तू? 0. अरे 3च मारले तू. खूप चांगला क्रिकेट खेळायचो. हे बघितले का मुलगी किती कालवा करते?